आहेत, अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे, त्यांच्याकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते प्रभागात केलं जात आहे। भाऊ, आपल्याकडनं आज जोरदार शक्ती प्रदर्शन प्रभागात केलं जात आहे, भव्य अशी रॅली काढलेली आहे। निश्चित प्रचाराचा 2 दिवस प्रचाराच्या रॅलीला राहिला आहे। मी आज अपक्ष उमेदवार आहे, माझी चावी निशाणी आहे, परंतु प्रचाराला पुढच्या दिवसाला काही गोष्टी असतात त्याला वेळ कमी पडेल म्हणून मी आज प्रचाराची रॅली ठरवली आहे आणि अतिशय जोरात भाऊक झालेले आहेत लोक। प्रत्येक माझे आई माऊली ज्येष्ठ श्रेष्ठ स्वतःहून घराच्या बाहेर आज तुम्ही रॅलीचं स्वरूप बघितलं असाल, पॅनलच्या पण रॅल्या एवढ्या निघत नाही, अशा मोठ्या स्वरूपात रॅली निघाली। लोक स्वयंभू घरातून बाहेर आले, परंतु आज जी हकलपट्टी केली गेली माझी त्याच्याहून सुद्धा लोक खूप भाऊक झाले। पहिले बंडखोर म्हटलं गेलं, आता हकलपट्टी केली। अतिशय प्रामाणिकरित्या मी पक्षाचं काम करत होतो, मला पक्षाला विचारणे माझी चूक काय आहे, माझी चूक तरी सांगा। दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहोत, मी का बावनकुळे साहेबांचा ज्यांनी कसरत व्हिडिओ काढला ते तुम्हाला सांगितलं ती चूक आहे। ज्या सलीम कुत्त्याबरोबर नाचला, जो नराधम सुधाकर बडगुजर जो ज्या नराधमाबरोबर नाचला, ज्या अतिरेक्याबरोबर नाचला ते सांगितलं ती चूक आहे। का मी पक्षाचे आंदोलनं केले, जे अनेक केसेस केले, पक्षासाठी झटलो ती चूक आहे। माझी चूक तरी काय आहे ते सांगा। कळकळीची विनंती आहे माझ्या वरिष्ठांना पक्षाला, ती चूक सांगा। मी मनाने थकलो, शरीराने थकलोय, अजून मला थकू नका एवढी तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करेल। आणि येत्या 16 तारखेला या प्रभागात 29ही प्रभाग असू द्या 25 असू द्या, इथं तुम्हाला बदल निश्चित घडेल। ही चावी या अतिरेक्याला, या नराधमाला बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही एवढी मी तुम्हाला विनंती करतो। आजच तुम्ही शक्ती प्रदर्शन करताय, मात्र तुमची पक्षातनं हकालपट्टी झालेली आहे। निश्चित तुम्हाला सांगितलं वाईट वाटतंय ना, माझी चूक काय मी तुमच्या माध्यमातून पक्षाला विचारणार माझी चूक काय आहे। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मी बावनकुळे साहेबांचा व्हिडिओ ज्यांनी काढला ते नाव सांगितलं ती चूक आहे। दुसरा विषय सलीम कुत्ता ज्या नराधमाने 257 लोक मारले, ज्या अतिरेक्याबरोबर नाचला ते मी पक्षाला सांगितलं ती चूक आहे। दुसरी गोष्ट मी आंदोलन केले ती चूक आहे। माझी चूक तरी सांगा, माझी हकलपट्टी का केली। आज वाईट वाटतंय हो, पक्षाचं मी एक निष्ठाने काम केलं, आज बंडखोर ऐकावं लागतंय, आज हकलपट्टीसारखा प्रकार माझ्यावर झाला, अतिशय मनाने वाईट वाटतंय। पण कोणाला सांगणार, आज माझ्याबरोबर कुठला नेतासुद्धा नाही, परंतु माझ्याबरोबर ही माय माऊली माझी ज्येष्ठ श्रेष्ठ आज माझ्याबरोबर आहेत। हेच त्यांना येत्या काळात ह्या अतिरेकी या नराधमाला बडगुजर परिवाराला प्रभाग 25 असू द्या प्रभाग 29 असू द्या त्यांची जागा दाखवल्याशिवाय निश्चित शांत बसणार नाही। कारण घराघरात डोळ्यात अश्रू आहेत, कारण की प्रामाणिकरित्या मी प्रत्येकाच्या सुखादुखात राहत होतो, प्रत्येक कार्यक्रम करत होतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी माझी आणि ह्या प्रभागाची नाळ जोडलेली आहे। पण चूक काय झाली आहे, अचानक काय झालं। नक्कीच भाऊ, तुम्ही म्हणतायत की आज माझ्यासोबत कोणी नेता नाही, खरं तर तुम्ही गिरीश महाजन यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जायचे, त्यांचीच आज आपल्या प्रभागात सभा आहे। निश्चित माझ्या गुरुवाराची सभा आहे, परंतु मी तिथं सुद्धा मी त्यांना नतमस्तक होऊन पुढे माझ्या रॅलीला सुरुवात करणार आहे। नक्कीच आपल्यासोबत अपक्ष उमेदवार मुकेश आणि आज त्यांची पक्षातून हकालपट्टी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर भव्य असं शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडनं आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शेंडेसह पवन आवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।